अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरु शरणम. अवधूत चिंतन पुष्प 17. अनुसया त्रिसंभूतो दत्तात्रेयो दिगंबरा स्मर्तृगामी स्वभक्तानां उद्धरतां भव संकटात. मनुष्य जन्म, कर्म आणि फलप्राप्ती. आयुष्य हे कमलपत्रावरील जलबिंदूप्रमाणे अस्थिर व अनिश्चित आहे. मनुष्य योनी ही कर्मभूमी असून अन्य सर्व भोगभूमी आहेत. एखाद्या मनुष्याने खूप पुण्यसंचय करून देवलोकाची प्राप्ती केली तरी तेथे पुरुषार्थ नाही. जोपर्यंत पुण्यसंचय आहे तोपर्यंत तेथील दिव्य भोग तो जीव भोगतो व पुण्यक्षयानंतर पुन्हा खाली येतो. भोगत असताना त्याला स्वतंत्र पुरुषार्थ नाही. तसेच मनुष्य योनीपेक्षा निकृष्ट योनीमधील जीव सुद्धा आपल्या नीच कर्मांनी अधियोनीस प्राप्त होऊन तेथील निकृष्ट फळे भोगतात. तेथे त्यांना स्वतःचा पुरुषार्थ करता येत नाही. मनुष्य योनीमध्ये मनुष्य जरी आपल्या कर्माची फळे प्रारब्धाच्या रूपाने भोगत असेल तरी दुसऱ्या बाजूला त्याला कर्म करण्याचे स्वातंत्र्य आहे. पुरुषार्थ व कर्तृत्व करण्याचे स्वातंत्र्य आहे. याचे कारण मनुष्याला जन्मताच इच्छाशक्ती, क्रियाशक्ती व ज्ञानशक्ती अशा 3 दुर्मिळ शक्ती दिलेल्या आहेत. इतकेच नव्हे तर या तिन्हींचा शक्तींचा सदुपयोग करण्यासाठी सत्सद विवेक बुद्धी दिलेली आहे. चांगले वाईट, धर्म अधर्म, नीती अनिती, पाप पुण्य हे सर्व ठरवण्याची शक्ती दिलेली आहे. खरे तर झाडाने किती फुले गमावली यावर झाड कधीच अस्वस्थ होत नाही. ते नेहमी नवीन फुले तयार करण्यासाठी व्यस्त असतं. त्याचप्रमाणे आयुष्यात काय गमावलं हे दुःख विसरून नवीन काय मिळू शकतो याचा विचार करा. यातच जीवनाचा अर्थ असतो. खरे तर अंतर्यामी भगवंताचे ध्यान करत असताना आपले डोळे अश्रूंनी भरून आले की आपण भगवंताच्या जवळ आहोत असे जरूर समजावे. भरवसा आणि आशीर्वाद कधी दिसत नाहीत, परंतु अशक्य गोष्टीलाही ते शक्य करतात. समोरचा समजून घेणारच नसेल तर आपलं सांगणं आणि त्याचं ऐकणं दोन्ही व्यर्थ आहे. समोरची व्यक्ती आपल्यावर विश्वास ठेवते हीच आपल्या जीवनातली सर्वात मोठी सफलता असते. एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा. लागलेली भूक, नसलेले पैसे, तुटलेले मन आणि मिळालेली वागणूक जे आपल्याला शिकवते ते आयुष्यात कोणतीही डिग्री घेतली तरी शिकता येत नाही. म्हणून देवाने दिलंय त्यात थोडंसं इतरांना देऊनही पहा ना. देव होता आलं नाही तरी माणूस तरी होऊन पहा. प्रत्येक गोष्टीत चांगले पाहण्यासाठी आपल्या मनाला प्रशिक्षित करा. कारण सकारात्मकता ही एक निवड आहे. आपल्या जीवनात कोणत्याही गोष्टीमुळे आनंद मिळतो तो मिळवण्यासाठी प्रयत्न करायचा का हा आपला विचारांच्या गुणवत्तेवर अवलंबून असतो. ईश्वराची म्हणजे दत्त महाराजांची सर्वात गहन माया म्हणजे वृत्तीची वेळ न कळणं आणि ती न कळल्यामुळे या प्रसार्यात रममाण होणं. खरंच जर प्रत्येकाला ही वेळ जर कळू लागली तर प्रत्येक जण असा बेचैन झालेला दिसेल की सांगता सोय नाही. पण ती न कळाल्यामुळे सर्वांना अमरपट्ट्याचा भास होतो आणि पुढील आयुष्याच्या प्रत्येक क्षणाची आखणी तो करू लागतो. प्रत्यक्ष नरसिंह सरस्वती स्वामी महाराज मातेला म्हणाले की आयुष्याचा काय भरोसा, तिथे आम्हा पामराची काय कथा. मग हा सर्व परिस्थितीला सामोरे जाण्याचा काही मार्ग नाही का? आहे. अगदी सोपा मार्ग आहे. दत्त महाराजांशी तादात्म्य पावणं. जर मी आणि दत्त महाराज ही भावनाच उरली नाही तर जन्म कुठे मृत्यू कुठं. कार्तवीर्याला हे वरदान मिळालं होतं आणि त्यानुसार समोरील मृत्यू कळताच तो दत्त स्वरूपी पोहोचू शकला. सर्वसामान्य परिस्थितीत मात्र दत्त महाराजांना प्रसन्न करावयाचा अहोरात्र प्रयत्न करणे एवढेच आपल्या हातात आहे. आणि त्यासाठी भविष्य नाही असे समजून अत्यंतिक तळमळीने
त्यांना हाका मारत राहिलं पाहिजे. सतत आपण दत्तनामात राहा. शुभम भवतु, शुभम भवतु, शुभम भवतु.